महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम आहे। हवामान विभागाने पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होईल अशी शक्यता वर्तवली गेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। जितेंद्र, हवामान विभागाने याबाबत काही सूचना नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना जारी केलेल्या आहेत का आता? रिती आपण पाहतोय की काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे ते अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे। मग त्यामध्ये मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल, विदर्भातही अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। गारपीटही काही भागांमध्ये झालेली आहे आणि ज्यामुळे जे उन्हाळी पीक आहे, ज्यामध्ये उन्हाळी धान असेल, गहू असेल किंवा हरभरा असेल, याचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर भाजीपाल्यांचं देखील आणि फळबागांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अजूनही काही दिवस, पुढील जे काही दिवस आहे ते अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यामुळे जो आहे तो आता सतर्कतेचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने दिल्यामुळे प्रशासनानेही शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं सांगितलेलं आहे। मात्र मे महिना सुरू झालेला आहे आणि मान्सून आता हा शेवटच्या साधारणतः मेच्या शेवटी मान्सून हा भारतामध्ये दाखल होतो, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे। मात्र त्यापूर्वीच जो अवकाळी पाऊस येतोय त्यामुळे मोठं नुकसान होतंय आणि त्या पार्श्वभूमीवर जे ते नागरिकांसह शेतकऱ्यांनी देखील सतर्क राहावं आणि त्या अनुषंगाने आपली तयारी करावं अशा सूचनाही प्रशासनाने दिलेल्या आहेत। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र।